हेडलाईनचे प्रायोजक आहेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी चिंचवड विद्यापीठ पुणे। वारकऱ्यांनो, माऊलींच्या भेटीला पुण्यात या, मुख्यमंत्र्यांकडून आळंदीत गर्दी टाळण्याचं आवाहन। नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये मंगळवारी ढगफुटीची शक्यता, त्र्यंबकेश्वरसह सप्तशृंगी देवस्थानही बंद ठेवण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय। आळंदीत भाविक आणि पोलीस बचावले, प्रशासनाकडून बचाव कार्याला यश। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील फूड मॉल परिसरातील पाणी ओसरलं, मुंबईच्या दिशेकडील वाहतूक सुरू, पुण्याकडे जाणारी वाहतूक अद्याप बंदच। दिवस सरला तरी पश्चिम रेल्वे अडखळलेलीच, वसईपासून पुढची सेवा ठप्प। आधी भांडल्या नंतर एकत्र आल्या, आपत्ती व्यवस्थापन कक्षात दोघी एकत्र, तावडे पेडणेकर यांच्याकडून एकत्रित आढावा। पुणे मुंबई दरम्यान एसटी वाहतूक बंद, दरड कोसळल्यानं एसटी प्रशासनाचा निर्णय। मिसिंग लिंकवरील दरड हटवण्याचं काम सुरू, दरड हटवण्याचं काम जवळपास 80% पूर्ण। कर्जत लोणावळा दरम्यान रेल्वे रुळांवर दरड कोसळली, मुंबई पुणे रेल्वे वाहतूकही ठप्प। घरावर दरड कोसळून आई वडिलांसह मुलाचा मृत्यू, मावळच्या पाटण गावातील दुर्दैवी घटना। 12 तासांनंतर खेडमधल्या खवटीतील दरड हटवली, मुंबई गोवा महामार्गावरील एकेरी वाहतूक सुरू। विरार आणि नालासोपाऱ्यातील अनेक रस्ते जलमय, नालासोपाऱ्यात अनेक सोसायट्यांमध्ये शिरलं पाणी। एकनाथ शिंदेंनी रुग्णालयातून घेतला पावसाचा आढावा, मुंबईसह कोकणातील पूरस्थितीची घेतली माहिती। महाबळेश्वरातील वेण्णा नदीवरील छोटा पूल तुटला, दुसऱ्या बाजूला अनेक पर्यटक अडकले, पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू। कर्जत तालुक्यात तुफान पाऊस, उल्हास नदीनं धोक्याची पातळी ओलांडली, 30हून अधिक गावांचा संपर्क तुटला। रायगडमधील रोहा शहराला कुंडलिका नदीचा वेढा, धामखडी वरसेतील पूल पाण्याखाली, रोह्यातील अनेक परिसर जलमय। रायगड जिल्ह्यात पावसाचा कहर, आंबा सावित्री नदीनं ओलांडली धोक्याची पातळी, पुराचं पाणी बाजारपेठांमध्ये शिरल्यानं नुकसान। नाशिकमधील शाळा महाविद्यालयांना मंगळवारी सुट्टी, अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर मनपाचा निर्णय। अयोध्या दानचोरी प्रकरणी त्रिसदस्यीय समिती स्थापन, सुरेश हावरे त्रिसदस्यीय समितीमध्ये। अयोध्या श्रीराम मंदिर दानचोरी प्रकरणी चंपतराय अनिल मिश्रा यांचे राजीनामे मंजूर। पंचगंगेची पाणी पातळी 32 फुटांवर, 44 बंधारे पाण्याखाली, 14 मार्गही बंद। मावळ तालुक्यात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, जुन्या पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर पाणी साचल्यानं वाहतूक ठप्प। नाशिकमधील कॉर्पोरेट जिहाद प्रकरण, आरोपी निदा खान, तौसिफ अत्तारला जामीन, दानिश शेख याचा जामीन अर्ज फेटाळला। टीईटी पेपरफुटी प्रकरणी आरोपींना दिलासा नाहीच, 4ही आरोपींना 18 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी।